नमस्कार मंडळी. अहमदनगर म्हणजे संतांची भूमी. या भूमीमध्ये अनेक थोर संत होऊन गेले. संत शिरोमणी संत ज्ञानेश्वर महाराजांनी नेवासे या ठिकाणी शके 1212 मध्ये पैज खांबाला या पवित्र खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सारख्या महान अमृततुल्य ग्रंथाची रचना केली. श्रद्धा सबुरी, सबका मालिक एक, मानव जातीवर अनंत उपकार करणारे शिर्डीचे साईबाबा याच अहमदनगर जिल्ह्यामध्ये होऊन गेले. याप्रमाणे अनेक तीर्थक्षेत्र अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहेत. आज आपण भेट देणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध असे श्री दत्तक्षेत्र देवगड या ठिकाणाला. देवगड मंदिराची वास्तू ही अत्यंत देखणी असून भव्य असे प्रवेशद्वार भाविकांचे लक्ष वेधून घेते. देवगड फाट्यावरील कमानीतून आत प्रवेश केला की ठायी ठायी संस्थानाच्या भव्यतेचा आणि पावित्र्याचा प्रत्यय आपल्याला येतो. या कमानीमधून आत आल्यानंतर समोर जी वास्तू दिसत आहे ती आहे मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार. कोरोनासारख्या जागतिक महामारीच्या संकट काळातही संस्थानामार्फत जात धर्म मानव प्राणी असा कुठलाच भेद न मानता सेवा कार्य चालू होते. संपूर्ण मंदिर राजस्थान येथून आणलेल्या संगमरवरी दगडापासून तयार केलेले आहे. मंदिरावर 4 फुटी उंच सोन्याचा कळस बसवलेला आहे. मंदिराचा भव्य परिसर हा हिरव्यागार झाडांनी व्यापलेला आहे. त्यामुळे आपल्याला जागोजागी शोभेची झाडे बघायला मिळतील. संपूर्ण मंदिर परिसर अत्यंत मंगल व पवित्र स्पंदनाने भारावलेला आहे. या मंदिर परिसरात सातत्याने चालू असणारे मंत्रोच्चार मंदिराच्या पवित्र वातावरणात भर टाकते. देवगड देवस्थानाला अनेक भाविक भेट द्यायला येत असतात. त्यामुळे येथे भाविकांची प्रचंड गर्दी असते. तरीसुद्धा येथे कमालीची साफसफाई बघायला मिळते. देवगड हे देवस्थान ज्या ठिकाणी गोदावरी आणि प्रवरा नदीचा संगम होतो त्या ठिकाणावर वसलेले आहे. प्रवरा नदीवर भव्य घाट बांधलेला असून तेथे माफक दरात नौका विहाराचा आनंद घेता येतो. सदर स्थान अत्यंत पवित्र व प्रासादिक आहे. अत्यंत विलोभनीय बांधकाम, अतिशय रम्य परिसर, भरपूर वृक्षसंपदा यामुळे हा परिसर प्रेक्षणीय आहे. अनेक सिद्ध पुरुषांच्या वास्तव्यामुळे येथील पावित्र्य खूप वाढले आहे. यात्रेकरूंना राहण्यासाठी 2 मोठे यात्री निवास आहेत. 1000 भाविक राहू शकतील असे स्वतंत्र भव्य 75 खोल्यांचे भक्ती निवास आहे. भक्त निवासाची इमारत अत्यंत भव्य असून अगदी माफक दरात तेथे भोजनाची व्यवस्था आहे. देवगड संस्थान हे समाजाला दिलासा देणारे आणि सुसंस्कार करणारे आहे. येथे येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेऊन प्रशस्त असे पार्किंग बनवण्यात आले आहे. संत वास्तव्याने पावन झालेला हा परिसर आणि इथला निसर्ग भक्तीला सुगंध देणारा, मनाला उल्हास देणारा आणि एकाग्रतेला सूर देणारा आहे. अशा पवित्र ठिकाणाला अवश्य भेट द्या. जय श्री गुरुदेव.
मंडळी, या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा.